नमस्कार, मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। चला मग मैत्रिणींनो, आज होळी आहे, म्हणजे होलिका दहन आहे आणि उद्या धुरंडी आहे, म्हणजे रंगपंचमी। तर आता स्वयंपाकाला लागणारच होती, चला म्हटलं थोडंसं तुमच्याशी बोलूया। आज दिवसभरापासून थोडं माहीत नाही लुस्तच वाटत होतं, पण आता खरंच फ्रेश झाली तर खरंच खूप छान वाटत आहे। चला म्हटलं थोडंसं स्वतःला चेंज केल्यानंतर ना खरंच खूप छान वाटते। कधी कधी ना खरंच असं वाटते की काही काम करू नये, काही करू नये असं वाटते, पण म्हटलं नाही, छान अशी तयार होते त्याच्यानंतरच मला छान वाटेल। आणि स्वयंपाकाला आता मी सुरुवात करणार आहे। बरीचशी तयारी मी करूनच ठेवलेली आहे, हळूहळू मगांपासून करत आहे। आता रोज आपल्याला बरं वाटणं असं काही नाही आहे, कधी कधी आता माणसाची प्रकृती आहे, कधी चांगलं वाटते कधी नाही वाटत, तरी पण मस्त अशी छान तयार झाली तर खरंच खूप छान वाटत आहे मला आणि खूप फ्रेश फील करत आहे। चला मग लवकर दिवा पण लावायचा आहे, पहिले कुकर लावून घेते। आणि आमच्याकडे काय असते, आमच्याकडे पुरणपोळी वगैरे नाही राहत, तर आज आमच्याकडे कोणता असा पदार्थ असतो जो आम्ही नैवेद्याला दाखवतो। तर सुरुवातीपासून जे काही आमच्याकडे करत आलेलं आहे ना, तर तेच आता मी पण करणार आहे। चला मग व्हिडिओला सुरुवात करा आणि कंटिन्यू करा। नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि ना गोडाधोडाचे पदार्थ म्हटलं ना की विलायची पावडर तर आलंच। विलायची पावडरनं संपून गेलेलं होतं आणि मी कायम तयार ठेवत असते विलायची पावडर। तर इथे ना मी भरपूर प्रमाणात विलायच्या घेतलेल्या आहेत, त्याचे सालसुद्धा काढलेले नाहीत। तर याच्यामध्ये साखर टाकणार आहे आणि छान असं बारीक करून घेणार आहे। छोट्या पॉटमध्ये बारीक करायचं, चांगलं मस्त असं पिठी बारीक होतपर्यंत करायचं आणि त्यानंतर चाळणीने चाळून घ्यायचं। बंद डब्यात ठेवायचं, म्हणजे आपल्याला 3-4 महिने काही पाहावं लागत नाही। आता माझे भरपूर जण व्रत वगैरे असतात, शुक्रवारचे व्रत वगैरे, त्यावेळेस मी असं कायम तयार ठेवते। म्हणजे व्रताच्या वेळेस खूप गडबड असते आणि आपल्याला कसं स्वयंपाकही करा, मग गोडाचे पदार्थही करा आणि मग व्रताची तयारी करा, त्यापेक्षा असं तयार ठेवलं की आपल्याला एकदम इझी पडते, म्हणून मी कायम तयार ठेवत असते। चला मग आता होळी आहे, तर होळीच्या दिवशी आमच्याकडे ना कंद जे असतात ना, सकरकंद, तर त्याचे ना पुऱ्या असतात, आम्ही त्याला आपालसुद्धा म्हणतो। तर आता हे सगळे छान त्याचे साल वगैरे काढून घेतले आणि त्याला मी कुकरमध्ये वरण भातासोबतच मांडून घेणार आहे। सोबत वडे वगैरे पण असतात मला, तर आज मी ते ना उडदाची डाळ भिजत घातली होती, उडदाच्या डाळीचेच पकोडे करूया म्हटलं। आणि उडदाची डाळीचे पकोडे माझ्याकडे सगळ्यांना खूप जास्ती आवडतात, तर अर्ध्यापेक्षा जास्त तयारी मी अगोदरच सगळी करून ठेवली होती। म्हणजे कसं ही तयारी केली राहिली की पटकन आपला स्वयंपाक 1 तासाच्या आत पूर्ण होतो। साडी घातल्यानंतर ना खरंच खूप छान वाटते, आणि जे लोक नेहमीच ड्रेस घालतात आणि कधी कधी साडी घालतात, तर ते लोकांवर तर साडी अजूनच खूप जास्ती छान दिसते। तर साड्या वगैरे घालून ना भरपूर जणांना काम सुचत नाही, पण मला काम वगैरे सुचते म्हणा, कारण की लग्न झाल्यानंतर ना कमीत कमी 1.5 वर्ष मी ना साड्या घातलेल्या आहेत रोज। ते पण असं नाही की ड्रेस वगैरे घातलं असं नाही, रोज मी सतत साड्या घातलेल्या आहेत। कारण की ना इथे जेव्हा मी लग्न करून आली ना, तर गावच होतं म्हणा आमचं ते, मग त्या गावामध्ये मी राहायची ना, तर मग साड्याच घालावं लागत होत्या घरी। आणि आमचं घर ना थोडंसं नावाजलेलंच होतं गावामध्ये, तर त्यामुळे ना मग कसं भरपूर लोक घरी वगैरे यायचे ना, तर मग आमच्या घरी ना आम्हाला साडीच घालायला लावत होते, सलवार घालायला तेवढी परमिशन नाही होती म्हणा। आता जेवढ्या आम्ही सुना वगैरे घरी होतो तर सगळेच साड्या घालत होते। पण त्याच्यानंतर मग काही दिवस गेल्यानंतर मग मी प्रेग्नेंट वगैरे राहिली, त्याच्यानंतर मग मला अजिबात साडी सहन वगैरे नाही होत होती, तर तेव्हापासून मग मी ना सलवार घालायला सुरुवात केली। आता तर भरपूर चेंजेस आलेले आहेत, आता गावामध्ये सुद्धा ना साड्यांऐवजी ड्रेस घालायला लागलेले आहेत। आधी खरंच मी पण जाते तर आता ड्रेसच घालते, पहिले तर खूप साड्या घातल्या, पण आता तर ड्रेसच घालते आणि सगळेच जण ड्रेस घालते, त्यामुळे आता काही एवढं ऑड वगैरे काही वाटत नाही। तर चला मग तुमच्याशी बोलता बोलता कुकर लावून झालेला आहे आणि मस्त असं अद्रक लसण करूया म्हटलं, आणि सगळी तयारी करून ठेवली होती मी। अद्रक वगैरे धुवून, लसण वगैरे सोलून सगळं तयार राहिलं की अद्रक लसण करायलाही वेळ लागत नाही। आणि कंदसुद्धा ना मी कुकरमध्येच मांडून घेतले, तर सोलूनच ठेवलेले आहेत, म्हणजे कसं आहे ना मॅश करून आपल्याला कणिक छान अशी भिजवता येईल पुऱ्यासाठी म्हणून। तर आता भरपूर जण कंदाची अपाल करतही असेल आणि भरपूर जणांसाठी नवीन रेसिपी पण असेल। आता सगळेजण कंदाच्या पुऱ्या करतात तसं नाही, वर्षातून एक वेळा आम्ही कंदाच्या पुऱ्या करतो, तर मग मी करतेच बा। आता मधात तर मग कधी होत नाही म्हणा, आपण किती विचार केला की मधात आपण कंदाच्या पुऱ्या वगैरे बनवूया किंवा कंदाचे अपाल बनवूया, तरी शक्य होतच नाही। फक्त होळीच्या निमित्ताने आमच्याकडे पुरी बनली जाते आणि माझ्या माहेरीनं पुरणपोळी करते। आता इथे पण आपण बनवू शकतो म्हणा, पण सुरुवातीपासून आता कंदाचे अपालच बनवते, तर मग मी पण तेच बनवणार आहे। तर चला मग तुमच्याशी बोलता बोलता आता वांग्याची भाजी मी कशी फोडणी टाकली आहे, थोडंसं तेल घातलं, त्याच्यामध्ये अद्रक लसण घातलेला आहे, कांदा मी अद्रक लसणमध्येच वाटून घेतलेला होता, त्याच्यानंतर टमाटर घातले आणि जेवढे तिखट मीठ टाकायच्या अगोदरच मी वांगे घालून घेणार आहे। आणि वटाणे पण होते, तर थोडेसे वटाणे घातलेले आहेत आणि वांगे ना छान असं तेलामध्ये कडसू देते मी, अद्रक लसण आणि तेलामध्ये छान असे वांगे कडसू दिले की त्याच्यानंतर मग मी तिखट मीठ मसाला जे काही ते सगळं टाकत असते। आता भरपूर वेळा कोणी पहिले पण टाकतात म्हणा, मग नंतर वांगे कडसवतात, पण पहिले आमच्याकडे ना भरपूरदा मी अशीच करते की वांगे पहिले कडसवते, त्याच्यानंतर तिखट मीठ वगैरे टाकून ते छान तेलामध्ये झाल्यानंतर मग परत रसात सोडत असते।
मागच्या वर्षी ना होळीला आई होत्यात. आता मागच्या वर्षीचा ब्लॉगसुद्धा मी अपलोड केलेला आहे म्हणा. तर त्यावेळेस ना आई होत्या, तर बरोबर या होळीला मला त्यांची आठवण आली. पण आताच नेमक्या त्या फिरून आलेल्या आहेत. तर म्हटलं त्यांना मी बोलली होती फोनवर की आई तुम्ही माझ्याकडे होत्या म्हणून. तर त्यांनाही आठवण होती की हो बा मागच्या वर्षी मी तुझ्याकडे होती. तर म्हटलं या म्हटलं. तर येईल वगैरे म्हणत होत्या त्या, आता येईलच म्हणे थोड्या दिवसांनी. तर चला मग. आणि कोणतंही सण म्हटलं की कढीशिवाय तर सण अपूर्ण आहे. आता कढी फोडणी टाकून घेतली आणि अर्धापेक्षा जास्त स्वयंपाक माझा इथे झालेला आहे. तर हीच तयारी मी पहिले पूर्वतयारी करून ठेवली, तर स्वयंपाकाला काही वेळ लागत नाही. आता बरोबर 6:45-7 वाजत आहे. तर चला म्हटलं दिवाबत्ती व्हायची होती, तर दिवाबत्ती पहिले करून घेते आणि मग उर्वरित राहिलेला स्वयंपाक परत कंटिन्यू करते. तर ना मी जेव्हा केव्हा स्वयंपाकाला बसते ना तर बिलकुल बसायचंच नाही. मी तर बसतच नाही म्हणा. मी तुम्हाला सांगते, मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, एकदा मी किचनमध्ये आली की आपलं सगळं आवरूनच मग मी बाहेर पडत असते. तर इथे ना दिवावात लावून घेते, तुळशीजवळ दिवा लावून घेते आणि सगळं ना थोडीफार तयारी पण करून ठेवते. आता होळीच्या पूजेला जावं लागेल. तर या संध्याकाळच्या टायमिंगला ना घरी कोणीच राहत नाही. आता घरी कोणीच नाही, बरं पूर्ण स्वयंपाकही करत आहे तरी कोणीच नाही. नव्या तिच्या क्लासला गेलेली आहे, तिचे क्लास ट्युशन आहे तर, आणि नक्षचे पेपर संपले तर तो पप्पासोबत बाहेर गेलेला आहे. तसंही यावेळेचा जो टायमिंग आहे ना त्याच्या पप्पासोबतच तो घालवत असतो. आता बाहेर त्याचे पप्पा त्याला बाहेर खेळायला घेऊन जातात, 1 तास मस्त खेळवतात आणि मग त्याला घरी घेऊन येतात. माझ्या नव्याला ना मोबाईलपेक्षा टी व्हीचं जास्त वेळ आहे. तर ती टी व्ही बघत राहते. म्हणून आता टी व्ही बंद आहे, तर ती आल्यानंतर टी व्ही लागेल माझ्या घरचा. चला मग. आता मी जे काही कंद मांडले होते ना कुकरमध्ये, तर ते छान असे शिजून गेलेले आहेत बघू शकता. आणि फक्त मी मॅशरच्या साहाय्याने छान असं मॅश करत आहे, तर आरामात मॅश केलं जात आहे. पण सध्या गरम आहे आणि गरम गरमच मॅश केलं की बरं पडते. आता कंदाच्या आपलची थोडीशी रेसिपी तुम्हाला शेअर करते. तर इथे मी कणिक घालून घेतलेली आहे. आणि कोणतेही गोडाधोडाचा पदार्थ म्हटलं की थोडंसं चिमूटभर मीठ तर आलंच. तर थोडंसं चिमूटभर मी यामध्ये मीठ घालणार आहे आणि जे मी मॅश केलेले कंदा आहेत ते सगळं घालून घेणार आहे. पण सध्या गरमच वाटलं मला ते. थोडं ना मला ते गरमच वाटलं, तर म्हणून मी ते साईडला ठेवून दिलं. आणि चला म्हटलं तेवढ्या वेळात आपली साधी कणिक आहे ना ती भिजवून घेते म्हटलं. आज मी पुऱ्याच करणार आहे, गोड पुऱ्या पण आणि साध्या पुऱ्याच करणार आहे. तर त्याची कणिक मी भिजवून घेतली. त्याच्यानंतर परत इथे मी कंटिन्यू केलेलं आहे. तर ना यामध्ये ना छान असं 2-2.5 चमचे मी विलायची पावडर जे केलं ना आत्ताच केलं बरं थोड्या वेळा अगोदर, तर ते घालून घेणार आहे. त्याच्यानंतर पिठी साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे. तर भरपूर जणांना कंद शिजवताना त्यामध्येच साखर पण टाकून शिजवू शकतो म्हणा. पण ते कसं साखर टाकल्यानंतर मेल्ट होते आणि मग ते पाणी होते. म्हणून ना इथे मी पिठी साखरच वापरत असते. त्याच्यानंतर ना छान असं आपल्याला खोबरा किस घालून घ्यायचा आहे. आणि खोबरा किस वगैरे घातल्यानंतर मग आपल्याला संपूर्ण कणिक भिजवून घ्यायची आहे. अशा प्रकारे कंदाच्या पुऱ्या आम्ही बनवत असतो. आता भरपूर जण दहीपुऱ्या बनवतात. आता दहीपुऱ्या पण तुम्ही म्हणा दहीपुऱ्या, हो भरपूर जण दहीपुऱ्या पण बनवतात. दहीपुरीसुद्धा खायला खूप टेस्टी वाटते. 1-2दा वहिनी माझ्याकडे आल्या होत्या तर त्यांनी मला बनवून दिली होती म्हणा. आता आमच्याकडे हा प्रकार दहीपुरीचा वगैरे बनवत नाही, पण ती पण खूप टेस्टी वाटते. तर आता ही पुरी बनवताना मला त्या पुरीची सुद्धा आठवण आली. चला मग आता मी ते पण भिजवून ठेवून घेतलं आणि साधी कणकीचा गोळाही भिजवून ठेवला. त्याच्यानंतर उडदाची डाळ बारीक करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये ना 4-5 मिरच्या घालूनच उडदाची डाळ बारीक केली. त्याच्यानंतर त्यामध्ये ना मी छान असं मोठा आकारचा कांदा बारीक चिरलेला घालून घेतला. कोथिंबीर घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा घालून ठेवून दिलेला आहे. आता वेळेवर छान असं फेटीन आणि मग त्याचे मी पकोडे काढणार आहे. तर बाहेर आता दरवाजात दिवा लावायचा होता, तर तो दिवा लावून घेते. आज पौर्णिमा पण आहे आणि छान दिवस पण आहे आणि गुरुवार पण आहे. मेन म्हणजे आज गुरुवार पण होता. तर खूप छान प्रसन्न वाटत होतं या संध्याकाळच्या टायमिंगला. आणि सकाळी पण ना गुरुवारची आपल्या काही सेवा असतात ना, तेव्हा पण माझा खूप वेळ गेलेला होता सकाळी. आता गजानन महाराजाचा साखळी पारायणमधला अध्याय वगैरे आपले रोजचे जेवढे काही सेवा असतात त्याच्यामध्ये तर सकाळी पण भरपूर वेळ जातो. त्यामुळे ना गुरुवारच्या दिवशी व्हिडिओ करायचा म्हटलं की खूप विचारच येतो. कारण की व्हिडिओ शूट करताना पण कॅमेरा सेट वगैरे करताना भरपूर वेळ जात असतो ना. आता इथेच तर मी स्वयंपाक करताना परत कॅमेरा सेट करते आणि परत मग व्हिडिओ शूट करते.
आता आपण साध्या पुऱ्या करतो त्या तर सगळ्या फुलतेच म्हणा, पण आता मी ज्या गोड पुऱ्या केल्या ना त्यासुद्धा काही काही छान अशा टम्म फुललेल्या होत्या. तर आता दोन्ही पुऱ्या मी काढून घेतल्या आणि म्हटलं वेळेवर पकोडे पटकन सगळं तर टाकूनच घेतलेलं होतं. छान असं नुसतं फेटायचं होतं आणि हे पकोडे करताना छान असं फेटायचं. आणि उडदाच्या डाळीचे पकोडे एक नंबर वाटते, मला तर खूप आवडते म्हणून मी हेच केले. तसं तर आमच्याकडे वडेच करतात म्हणा, पण मी आज उडदाच्या डाळीचेच पकोडे करणार आहे. तर हे आता पकोडे तर म्हटलं नैवेद्यासाठी काढून ठेवून देते वेगळे आणि नव्याला खायला देऊन देते. ती मला मागत होती. आता सगळं तर नाही देणार म्हणा, तसं तर मुलांना द्यायला पाहिजे म्हणा, कारण की संध्याकाळी ना आज 11 वाजताचा टायमिंग आहे. होळी जळण्याचा जो काही टायमिंग आहे ना तो रात्री 11 वाजताचा आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण पूजेची तयारी केली, नैवेद्यसुद्धा काढला. त्या गडवाभर पाणी फक्त ठेवायचं आहे आणि ना देवाचाही नैवेद्य काढून घेतला आणि तुळशी मातेलाही नैवेद्य दाखवून दिला. म्हणजे मुलं वगैरे जेवायला मागतील तर त्यांना देता येते, कारण की आपण त्यांना एवढ्या वेळपर्यंत नाही थांबू शकत ना. आता किती वाजतात ना किती नाही. तर रोज महादेवाच्या ज्या मंदिरात मी जाते ना तिथेच ही समोरच होळी जळलेली होती. तर सोबत सोबत देवालाही छान असं पाणी चढवण्यात आलं आणि त्यांनासुद्धा मी गुलाल या वेळेलाच लावून घेतला. पहिले होलिका आणि त्यांनी इतकी छान बसून आरामात पूजा केली. सगळेजण छान बसले, पूजा केली. त्यांच्यानंतर छान असं आरामात आरती वगैरे केली आणि सगळे बसूनच केलं ना. मला इतकं छान वाटलं, खूप छान वाटलं. म्हणजे आरामात पूजा झाली ना तर खरंच खूप छान वाटते. नाही तर घाईघाईत पूजा करा मग ते घाईघाईतच जातात. तसं तर माहिती आहे का वेळ होता म्हणा, आता 11:30 टायमिंग होता. तर रात्री हे लोकांनी पहिले पूजा करून घेतली, आरती वगैरे करून घेतली, नैवेद्य वगैरे तिथेच ठेवून दिला. त्याच्यानंतर मग रात्री होळी वगैरे मग पेटवत राहील. तर इथेच छान असं हे माझं महादेवाचं मंदिर आहे आणि इथे मी जेव्हापासून जायला लागली ना आता ह्याच मंदिरात येते. हॅपी होली. आता पूजा करून तर आलेला आहो म्हणा आणि ना होळी जळण्याच्या 11 वाजताचा टायमिंग आहे. त्यामुळे ना सगळ्यांनी आता 9:30 वाजत आलेले आहेत. सगळ्यांनी पूजा केली, आरती केली, सगळं झालं. आता 11 वाजता ते जायतील. आता आम्ही जेवण करून घेऊ. चला मग.